नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघू शकता आपण आज व्हिडिओ करण्याचा एक उद्देश आहे की रुनी कशी लागली किंवा हुमणी आळी वगैरे कसं काय झालं खाली ते पाहण्याचा आपण एक प्रयोग करून पाहणार आहोत. तर आपल्याला बघू शकता हे अशा प्रकारे याच्यावर हे डाग पडलेले आहेत. तर आपण हे झाड उपटून पाहू खाली लागलेली आहे का. तर याला रुनी वगैरे काय नाही, पण थोडासा बुरशीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत आहे. तर बघू शकता हे अशी बुरशी वगैरे लागली तर याला आपण कोणी साप मारते, कोणी रोको किंवा अजून कोणते रिडोमिल गोल्ड वगैरे आपल्या हिशोबानं जे जे औषधी आहेत परिसरामध्ये ते मारतात. तर सड वगैरे लागू नये, कारण की आता इथून पुढे पावसाळा जोरात असण्याची शक्यता आहे. जे रानं म्हणजे वळाणीशीर नसतात, जास्त पाणी होते त्या रानामध्ये आपल्याला निश्चितच अशा जे अत्यावश्यक गरजा जे आहेत ते लक्ष ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याला आळी वगैरे लागणार नाही किंवा हे होणार नाही. तसंच तण नियंत्रणासुद्धा एक महत्त्वाची बाब आहे. तर बघू शकता अशा प्रकारे पट्ट्यामध्ये तण झालेला असेल तर आपण नक्कीच त्याला महिला लावून हे करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याला जास्तीत जास्त अन्नद्रव्य पुरेल. तर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओला सेव्ह करून ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर ग्रुपवर शेअर करायला विसरू नका. तर आपण बघू शकता हे याच्यामध्ये काही काही असे पोंग्यामध्ये आळ्या वगैरे झालेल्या आहेत. कालच पाणी पडलं त्याच्यामुळं थोडंसं तेवढा प्रादुर्भाव दिसत नाही आहे, हे बघू शकता. तर काही ठिकाणावर रुनी वगैरे लागलं का हे पाहणं गरजेचं आहे. कुठे सड वगैरे लागली का ते पण पाहणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला हळद निरोगी ठेवता येईल. तर बघू शकता इथं पण थोडंसं आपण बघणार आहोत, 1-2 डेमो बघणार आहोत. तर हळदीचा प्लॉट साधारणतः अशा प्रकारे तर याच्यात रुमणी वगैरे होणार नाही याची आपण दक्षता घेणं गरजेचं आहे. कारण की असे जर प्रादुर्भाव झाला तर निश्चितच आपल्या पिकांच्या हानी होते आणि पाहिजे तेवढं आपल्याला उत्पन्न भेटत नाही. तर आपण रात्रंदिवस कष्ट करत असतो, तर त्यासाठी हे गरजेचं आहे. आता बघू शकता हळद 3 ते 4 पानावर झालेली आहे, हिरवी झाली आहे. पट्ट्यामध्ये थोडंसं तण झालेलं आहे, कारण पाऊस आता कंटिन्युअसली लागलेला आहे. तर आपण याच्यात आपल्या हिशोबानं आता तणनाशक मारणार आहोत, जेणेकरून आपल्याला चांगले रिझल्ट येतील. तर आपण नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. काही माहिती पाहिजे असेल तर कॉमेंट करा. कॉमेंट सेक्शनमध्ये आपण कॉमेंट खुले ठेवलेले आहे शेतकऱ्यासाठी, जेणेकरून आपल्याला प्रत्येक गोष्ट सांगता येईल. तर व्हिडिओ कसा वाटला निश्चितच मला सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन नवीन व्हिडिओ पहा, सतर्क राहा, जागृत राहा आणि लेटेस्ट अपडेट काय आहे त्याच्याकडे ध्यान द्या. हळदीविषयी हळदीला भाव चांगले आहेत. धन्यवाद.